एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते तुम्ही सगळे खूप जास्त मजेत असणार. आणि आज सकाळी पहिल्यांदा असं झालं आहे की आज आहे सॅटर्डे आणि मी सॅटर्डेलाच हेअर जो आहे वॉश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि यासाठी करते कारण की ना मला असं वाटते की खूप जास्त ड्रायनेस वाढलेला आहे आणि यासाठी म्हणून मी सकाळी आधी उठल्यावरच आता डायरेक्ट जे आहे केसांना छान अशी चंपी करून घेत आहे. आणि रविवारी काय होतं ना, म्हणजे उद्या आम्हाला जरा वेगळं शेड्यूल आहे, त्यामुळे घाई गडबड होईल आणि त्यासाठी जास्त वेळ लावून ठेवता येणार नाही. आणि मी बऱ्याच वेळा मोस्ट ऑफ द टाईम मी सकाळीच उठल्या लावून घेते, म्हणजे जेवढे 2-1 तास असतात ना तेवढंच मी राहू देते. रात्रभर लावणं जरा जास्त मी अवॉइड करते, कारण मग जास्त वेळ असंही तेल एवढा लावून उपयोग नसतो. तर मी ते छान जे मी ऑइल बनवलेलं होतं, मी ऑलरेडी तुमच्यासोबत रेसिपी त्याची पूर्ण शेअर केलेलीच आहे आणि तेच ऑइल मी इथे लावत आहे. आणि मी नॉर्मल खोबरेल तेल कधीही केसांना लावत नाही, कारण आपल्याकडे जर ऑप्शन असताना की आपण एक नॉर्मल तेलाला त्यात चांगले असे इन्ग्रेडियंट्स टाकून आणि त्याची जी पॉवर आहे ती बूस्ट करून जर आपण लावू शकतो घरच्या घरी, तर का नाही. आणि मी तेच इथे केलेलं आहे आणि खूप असं छान रिझल्ट मिळतो याचा. आणि आपण नेहमी काय करतो ना, की आपण मुलांना जर मसाज करायची असेल, त्यांची चंपी करायची असेल, आपण खूप वेळ त्यांना देतो, पण स्वतःच्या केसांसाठी आपण हे कधीही करत नाही. आणि मी ज्या पद्धतीने केस खाली करून करते ना, याच्याने काय होतं ना, की आपली जी ब्लड सर्क्युलेशन असतं ना ते जास्त हाय होतं आणि आपली केसांना ग्रोथ मिळण्याची किंवा केसांपर्यंत जे रक्तसंचार असतो ना महत्त्वाचा, तर तो होत असतो. त्यामुळे अशा वेगवेगळ्या स्टेप आपण केल्या पाहिजे. आपल्याला हे सगळं माहीत असतं, पण वेळेअभावी आपण हे सगळं करत नाही. असो, मी तुम्हाला इथे दाखवणे यासाठी प्रेफर करते आहे की तुम्हीही आठवण येईल तुम्हाला आणि तुम्हीही जरा तुमच्यासाठी 2 मिनटं जास्तीचे काढाल. सो माझी चंपी इथे करून झालेली आहे. आता उन्हाळा सुरू होणार आहे आणि उन्हाळ्यामध्ये ज्या काही पालेभाज्या आपण इतका एन्जॉय करत होतो गेल्या हिवाळ्याभर, त्या आता महाग होतील किंवा बऱ्याच अशा मिळणार नाही किंवा पाहिजे तशा फ्रेश नाही मिळणार. आणि मला कालच्या दिवशी ॲक्च्युली पुदिना मिळालेला 10 रुपयाची मोठी जुडी होती, तर मीही ती घेतलेली आणि म्हटलं एवढी यूज नाही होणार, तर मी उन्हाळ्यासाठी याला स्टोअर करणार आहे. मी काय केलं, त्याला छान निवडून घेतलेलं आहे आणि छान असं वॉश करून घेतला आणि कापडावर त्याला आधी मी पसरवत घातला होता आणि रात्रभर अशा प्लेटमध्ये मी फॅनखाली याला सुकवलेला आहे. जर तुम्ही फॅनखाली सुकवलं ना, तर जो पुदिना असतो ना तो काळा नाही पडत आणि याच्या ज्या स्टिक फक्त आता थोड्या सुकायच्या बाकी आहेत, म्हणून मी इथे गॅलरीत, पण उन्हात नाही, फक्त गॅलरीत सावलीत ठेवलेलं आहे. आणि अजून 1-1.5 तासात ह्या चांगल्या झाल्या, मस्त कुरकुरीत झाल्या की मी यांना बारीक करून ठेवणार आहे आणि मग पुदिन्याचं पावडर कुठेही यूज करायला मी मोकळी. हे बघा, पार्सल कुणाचंही असो, जसं लहान मूल असतं ना, की त्याला पार्सल कुठले असो, मम्मीने घरासाठी काही ग्रोसरी मागवलेली असो किंवा कुठलीही गोष्ट मागवलेली असो, त्याची एक्साइटमेंट जशी अनदर लेवल असते ना, तशी बायकांचंही होत असतं. घरासाठी, किचनसाठी काही सामान मागवलं ना, की मी म्हणजे अत्यंत प्रसन्न होऊन जात असते. आणि फायनली मी जे आहे ना, एक छान असं प्रोडक्ट माझ्या किचनसाठी मागवलं होतं. लाटणं तुम्हाला दिसलेलंच आहे, ज्याने मी एक्सरसाइजही करू शकते, एवढं छान हेवी आहे ते. याची पूर्ण डिटेल मी तुम्हाला हळूहळू करून देतेच. तर मी इथे जे संगमवरी काय म्हणतात त्याला माहीत नाही, असं व्हाईट कलरचं हे जे आहे, मी छान असं पाटलं मागवलेलं आहे. माझ्याकडे लाकडाचं होतं, ते मी का यूज करणं स्किप करते हे मी पुढे तुम्हाला सांगते. सो हे असं छोट्या साईजचं आहे. मी बरेच सर्च केलं, पण 13 सेंटीमीटर नाही, 23 सेंटीमीटरपेक्षा जास्त ना मला कुठे मिळतच नव्हतं. सो म्हटलं जाऊ द्या, अशीही माझी छोटी फॅमिली आहे, सो मी याला मागवून घेतलेलं. आणि याची कॉस्ट ना मला फक्त 250 रुपयामध्ये हे पाटलंही आणि लाटणंही मिळालेलं आहे. पाटल्याची गोष्ट केली तर खूप छान आहे, दणकट आहे दगडाचं असल्यामुळे ऑफकोर्स. आणि जे लाटणं आहे ना, त्याची मला गरज नव्हती, पण इतकं छान क्वालिटीचं लाटणं आहे ना. आणि हे जाडवालं मिळालं आहे. आता माहीत नाही मला याच्याने लाटता येईल की नाही, बघूयात, पण खूप छान आहे. आणि घरात अजून एक एक्स्ट्रा लाटणं आलं, कधी गेस्ट आले तर मग आपल्याला बरं पडतं ते. सो मी हे वालंच चूज केलेलं, नाही तर मग नुसतं तुम्हाला पाटलंही 250लाच मिळत होतं. सो म्हटलं ही चांगली डील का म्हणून सोडायची. सो याचं बाकीचे डिटेल्स मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण 250 रुपयामध्ये ही डील माझ्यासाठी खूप छान झालेली आहे. आणि तुम्हीही असं जर पाटलं लाटणं शोधत असाल तर तुम्ही याला घेऊ शकतात. आणि मी आता चाललेली आहे पियाला
घ्यायला ॲक्च्युली पियाची स्कूल जी होती ना ती पहिले अगदी 2 मिनटं म्हणजे 5 मिनटं जाऊन येऊन लागायचे, पण आता जरा दूर आहे आणि रस्त्यात आम्हाला हा मॉल पण लागत असतो. इतकं पण नाही, म्हणजे पहिले 5 मिनटं लागायचे तर आता 10 मिनटं लागतात. सो येता येता मला थोडीशी शॉपिंग करायची होती. 2-4 गोष्टी खूप जास्त गरजेच्या होत्या. सो मी पियाला घेतलं आधी स्कूलमधून आणि आम्ही इथे आलेलो आहोत आणि मी जे काही मला घ्यायचं होतं ते मी घेत आहे आणि हे जे काही शूट करण्याचं क्रेडिट आहे ना गोज टू द पिया. आणि हे पियाने एवढा छान मोबाईल पकडलेला आहे आणि तिने अत्यंत छान पद्धतीने जे आहे व्हिडिओ केलेला आहे. कुठलीही गोष्ट घर म्हणलं ना तर याच्यावरून मी तुम्हाला एक एक्झाम्पल इथे देणार आहे की घर म्हणलं ना की घरातली क्लिनिंग असो, स्वयंपाक असो की घर चालवणं असतं, हे एकट्याकडून होत नसतं. हे फॅमिलीची जबाबदारी असते. आणि जसं तुम्ही इथे बघू शकतात की माझं हे चॅनल फक्त माझं नाही, म्हणूनच मी याला नाव दिलेलं आहे लाईफ ऑफ पिया मम्मी. यात पियाचा तेवढाच हातभार आहे जेवढा माझा आहे. तिचं प्रत्येक एफर्ट्स मला तिचे जे काही ॲडजस्टमेंट असते, सगळ्या काही गोष्टी मला खूप जास्त हेल्प करतात माझं हे चॅनल पुढे नेण्यासाठी. असो संत्री मला खूप जास्त आवडते आणि आता संत्री जी आहे तिचं सीझन संपणार आहे, त्यामुळे ती स्वस्त मिळते. त्यामुळे मी संत्री इथे माझ्या लिस्टमध्ये नव्हती, पण फ्रूट्स खाल्ले पाहिजे सो मी संत्री इथे घेतलेली आहे. आणि मला थोडे बटाटे पाहिजे होते सो मी इथे बटाटे घेत आहे. आणि मेन पॉईंट, मी इथे फक्त दही घ्यायला आली होती सो मी ह्या 2-3 एक्स्ट्राच्या गोष्टी ज्या आहेत तिथे घेतलेल्या आहे. आणि सुपर मार्केटमध्ये जाणं म्हणजे ना थोडीशी सेविंग होऊन जाते महत्त्वाचं म्हणजे. म्हणून मी नेहमी प्रेफर करते की मी ऑनलाईन जेव्हा ऑफर येते तेव्हा मागवून घेते. अदरवाईज मी हे घराच्या जवळ असल्यामुळे ना इथे येऊन फटक्यात अगदी 2 मिनटाच्या अंतरावर आहे. पियाला मी घेतलं की मी इथे येते आणि जी आहे माझी शॉपिंग मी इथे करून घेत असते. बॅग आणणं मी ॲक्च्युली विसरली होती, पण लकीली पियाची स्कूलची बॅग होती आणि त्यात मी हा सगळा सामान ठेवून घेतलेला. सो माझी इथे छोटीशी शॉपिंग जी होती ती झालेली होती आणि आता आम्ही परत घरी जाणार आहोत. ऊन ना अचानक खूप म्हणजे जास्त वाटायला लागलं आहे. 11:30 वाजता पियाला मी न्यायला जात असते आणि 11:30 वाजता ना खूप जास्त असं ऊन वाटायला लागलेलं आहे. पण असो आम्ही उन्हात का असेना आम्ही पटापट जे आहोत घरी आलेलो आहोत. आणि आता फायनली मी माझं नवीन घेतलेलं जे पाटलं आहे ते यूज करणार आहे. आणि घरात कुठलीही गोष्ट असतो त्याला जो फर्स्ट टाईम यूज करण्याचा आनंद असतो ना नवीन घेतलेली गोष्टीचा, तो गगनापलीकडचा असतो. मी याला आधी जाण्याआधीच व्यवस्थित थोडं वॉश करून ठेवून दिलं होतं. आणि हे जे माझं पाटलं होतं ना ॲक्च्युली काय झालेलं, आमच्याकडे गेस्ट आलेले आणि त्यांना माहीत नव्हतं ते हे मी पराठा बनवलेला आणि त्यांनी हे अगदी मोठ्या अशा जी परात असते ना त्याच्यामध्ये याला भिजवत घालून दिलेलं. आणि आम्ही जेवायला बसलो त्यानंतर जसं याला तो स्मेल आला ना पाण्यात पडलेल्याचा, म्हणजे तो स्मेल इतका विचित्र आहे, तो निघतच नव्हता. मी खूप प्रयत्न केले, त्याला छान घासलं, उन्हात ठेवलं, पण त्याचा स्मेल काही जात नव्हता. सो तुमच्याकडे जसं लाकडी पाटलं असेल तर ही एक टीप आहे, कधीही पाटल्याला पाण्यात भिजवून ठेवू नका. लगेच त्याला म्हणजे भिजवत घाला आणि लगेच वॉश करून सुकवत ठेवा, नाहीतर मग भिजवत घातलं तर मग हा प्रॉब्लेम होतो. आणि इथे काय होत होतं ना की पाटलं नवीन होतं, हाईट त्याची कमी झाली होती, लाटणं नवीन होतं. जसं आपण कुणाच्या घरी जेव्हा जातो आणि त्यांच्या घरचं सिच्युएशन वेगळी असते, आपल्याला जमत नाही त्यांच्या घरी जाऊन चपाती करणं, किंवा आपण माहेरून आल्यानंतर काय होतं ना की आपण तिथे चपाती कधी करत नाही माहेरी गेल्यावर. सो 8 दिवसांचा जो गॅप असतो ना त्यानंतर आपल्याला चपाती करणं अवघड जातं. सो सेम सिच्युएशन माझी इथे होत आहे. नवीन गोष्टी असल्यामुळे जमत नाही मला आणि मध्ये पियाची चुळबुळ, कारण की नवीन असल्यामुळे तीही मला सोडून जाणार नव्हती. सो मी माझं जुनंच लाटणं घेतलं आणि नवीन पाटल्यावर जे आहे चपाती इथे करत आहे. आणि बाय द वे मला चपाती करणं अजिबात आवडत नाही. पूर्ण स्वयंपाकाच्या प्रोसेसमध्ये ना मला खूप जास्त वैताग येतो आणि आज मी माहीत नाही एवढं एन्जॉय करून मी चपाती करते. असं वाटतं की ही सगळ्यात छान प्रोसेस आहे जी मला आवडते, कारण ही गोष्ट नवीन आहे म्हणून, बाकी काहीही नाही. अदरवाईज पाटलं खूप छान आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकतात. फक्त गोष्ट एवढीच आहे की हे पडलं तर फुटणार 100%, तेवढी जबाबदारी मात्र तुम्हाला घ्यायची आहे. पण जेवढ्या प्राईजमध्ये मी हे घेतलेलं आहे ना तर त्यात तुम्हाला हे मी मिशोवरून मागवलेलं आहे. ॲक्च्युली मी बोललीच नाही तुम्हाला, तर हे मिशोवर आहे. अमेझॉनला यापेक्षा जास्त तुम्हाला प्राईजमध्ये मिळेल. आणि मी लोकल शॉपवरही ज्याचा होता तो तपास केलेला होता, तर लोकल शॉपवरही हे जास्तीचं महाग मिळतं आहे. म्हणजे ते 450 म्हणत होते आणि बार्गेनिंग करून त्यांनी 400ला दिलं असतं. सो इथे 150 रुपयाचा फरक मिळतो आहे, सोबत तुम्हाला लाटणंही मिळतं आहे. सो अशा काही गोष्टी आहेत. तर तुम्ही पाहिजे असेल तर मिशोवरून मी तुम्हाला त्याची जी लिंक असते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देऊन देईल, हवं असेल तर तुम्ही मागवू शकता.
शकता आणि नसेल जरी ना म्हणजे तुम्हाला घरी येऊन आवडलं नाही तर इझी रिटर्न त्यांचं होऊन जातं. सो आता चपाती झालेली आहे आणि आता जेवणाचं आहे. त्याआधी म्हटलं थोडीशी क्लिनिंग करून घ्यावी आणि महत्त्वाचं म्हणजे ना याची क्लिनिंग खूप इझी आहे. लाकडी पाटलं म्हटलं ना की त्याची प्रोसेस खूप मोठी असते. ते सुकायला वेळ लागतो आणि मग त्याला बराच वेळा उन्हात ठेवावं लागतं. याचं तसं नाही आहे. जस्ट एक छोटंसं हात जरी मारला तरी पण हे छान व्यवस्थित निघून जातं. सुकतं लवकर आणि लगेच फटक्यात आपल्याला ठेवता येतं. असो माझं इथे किचन पण आवरून झालेलं आहे. जेवण झाल्यावर म्हटलं काहीतरी काम काढूया आणि हे आधी तुम्ही डाग बघून घ्या. हे डाग ॲक्च्युली जेव्हा आम्ही आमच्या बेडरूमचं फर्निचर केलं ना, हे डाग तेव्हाचे आहेत. तर मला तेव्हा असं वाटलं की जेव्हा म्हणजे जसे दिवस पास होतील, जसं-जसं मी घर पुसेल तसे-तसे हे डाग कमी होतील. पण ॲक्च्युली आम्ही फर्निचर बनवलं, 2 महिने यूज केलं आणि मग आम्ही मुंबईला शिफ्ट झालो होतो. त्यानंतर आत्ता आलो आणि मागच्या 3 महिन्यापासून आम्ही इथे राहतोय. पण हे डाग काही निघत नाही आहे. सो इथे मी ना मला असं वाटलं की टर्पेंटाईल जे ऑइल असतं, ॲक्च्युली मी वर्ड व्यवस्थित बोलते की नाही माहीत नाही, पण ते ऑइल मी आणलं. मला असं वाटलं याच्याने निघून जातील, पण हे काही निघले नाही. आणि बराच प्रयत्न केला, घसण्याचा प्रयत्न केला, पण त्या ऑइलने काही निघत नव्हते. कारण त्याच्याने जे म्हणजे कलरचे डाग निघून जातात, पण काही निघत नव्हते. मे बी हे खूप जास्त जुनं झाल्यामुळे जे आहे डाग निघत नव्हते. सो मी आपला चाकू घेतला इथे आणि चाकूने जे आहे खरडायचं जे आहे स्टार्ट केलेलं आहे. आणि म्हणजे नुसतेच कलर नाही, तर इथे काय होतं ना, की त्यांची जे गम वगैरे यूज करतात ना, तर तेही बऱ्याच ठिकाणी पडलेलं होतं. आणि कितीही मी किचन क्लीन केलं ना, तरी पण तो व्यवस्थित बेडरूम कितीही छान पुसला ना, की तो तसा वाटतच नव्हता की मी याला पुसला आहे. म्हणून मी इथे जे आहे चाकूने सगळं खरडून टाकत आहे. आणि हे छोट्या-छोट्या गोष्टी ज्या असतात ना, आता इतका कानाकोपरा कोणी बघत नाही, पण जेव्हा बघायला आपण घेतो तेव्हा आपल्यालाच चांगलं वाटत नाही. सो मनावर घेऊन मी आज 1-1.5 तास लावून हे बारीक-बारीक सगळं काही कोरून काढलेलं आहे. आणि तुम्हीही तुमच्या घरातला कानाकोपरा असा कुठेतरी निवडणार आणि त्यालाही क्लीन करणार, एवढीच माझी अपेक्षा आहे आणि दाखवण्यामागचा उद्देश देखील. तर चला ह्या क्लिनिंगसोबत मी माझा व्हिडिओ इथे संपत आहे. अपेक्षा करते की माझी एक्साइटमेंट तुम्हीही जी आहे फील केलेली असेल पाटलं आणि लाटण्याची. असो तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर याला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर मेक शुअर करून सबस्क्राईब करा. यापुढची व्हिडिओ अजून जास्त इंटरेस्टिंग येणार आहेत चॅनलवर. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणारे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमचा एकही मिस होणार नाही. नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही क्लिक करून त्याला बघू शकतात. तर चला आपण भेटूया पुढच्याच अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.